भाजी निवडून घेतली, धुवून घेतली, आता शिजत टाकायची. आता शिजत टाकीतो. आता शिजत टाकीतो. ही बाजरी टाकीते. बाजरी टाकू का? बाजरी टाकीते. टाकून देते ना, पाणी टाकीते. आता कंदारे आता कढईमध्ये शिजून घे. कमी गॅस करतो आणि ते शिजून. आता ही भाजी उकडून आजीनी 5-6 तास तसेच ठेवायला लावली होती. आता ही भाजी आजी पिळून काढणार आहे. एवढी पिळून काढू तो. आता जी पिळून घेतलेली आहे आणि आजी पिळून घेतली. आता फोडणी द्यायची. आता आजीनी या लसूण पण भाजून घेतलेला आहे, म्हणजे जास्त लसूण घेतलेला आहे, मिरच्या पण घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे त्याचे पण साल आजीने काढून घेतलेले आहे. आता आणि एकदम वेगळी पद्धत आहे आणि इतके 2 ते 3 दिवस सहज टिकल. आता हे सगळं भाजून काय घेतलं तेही आपण पाहू. फोडणीसाठी इकडं आजीने पुन्हा 1 कांडी लसूण घेतलेला आहे, त्याचे तुकडे केले. आता हे आबाजवळ वाटून का मग भाजीत काढायचं ना. आता मसाला ना याच्यात काढून घेते. हे बघ ह्याच्यात मसाला मग परतून घ्यायला. अगं आता हा जो मसाला आहे शेंगदाणे, लसूण आणि मिरची, तो आजी याच्यात भाजीमध्ये कालून घ्या. हे बघ मीठ टाकीचे. आता याचे ना परत गोळे बनायचे असे. हे बघ असे गोळे बनवले. आता याचे वाफळून घेतो. आता वाफ घेऊन देतो. आता वाफ द्यायला आजीनी भाजी ठेवलेली चाळणीमध्ये आणि फक्त 5च मिनिटं आजी म्हटली वाफ द्यायची याला, कारण आपण शिजवलेली आहे. आता ती वाफ का द्यायची ते पण आजी आपल्याला सांगतील पुढं. वाफ आता आजीनी ही भाजीला वाफ देऊन घेतलेली आहे 5 मिनिटं. आता ज्या कढईमध्ये भाजी उकडवली होती त्याच कढईमध्ये तीच कढई आजीने ठेवलेली आहे. आणि आता हे पाणी थोडंसं सुकलं की त्याच्यामध्ये आजीने मग तेल जास्त टाकायचं थोडं भाजीला. तर आजी म्हणती आंबाड्याची भाजी किंवा कुठलीही आपली तांदूळक्याची ह्या ज्या भाज्या आहेत त्यांना थोडंसं तेल जास्त असलं की त्या भाज्या एकदम चवीला छान लागत्या. आणि आता आजीने ज्या पद्धतीने भाजी केलेली आहे ना, तर त्या पद्धतीने भाजी खायला चवच देणार आहे. आता मी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे, जास्त पण नाही. आणि आता याला फोडणी द्यायची आहे. आता फोडणी देऊ. मुरी टाकीचे. आता हे तडतडलं की आजीने इकडे लसूण पण फोडणीला केलेला या पद्धतीने. आता ही जी भाजी आहे ती मोकळी करून घेते मी आणि मस्त अशी. आता ही वाफाळीची का, आता आजी म्हटली हे जो मसाला आहे तिखट मीठ आपलं शेंगदाणे ते सगळ्या भाजीला लागलं जातं आणि त्याच्यामुळे ही वाफळली. आणि आता ही भाजी जी आहे ना ती 2 ते 3 दिवस टिकावा म्हणून जे शेंगदाणे लसूण जे घेतलेलं आहे ते सगळं आजीने भाजून घेतलेलं आहे. आता लसूण आजी टाकते. टाकू. आता लसूणही आजीने टाकलेला आहे. आता लसूण थोडासा तळला गेला की ही जी भाजी ती टाकून द्यायची. आता ही भाजी सुट्टी केलेली आहे आणि ही भाजी 2 ते 3 दिवस सहज टिकते म्हणून तर हे सगळे जे मसाले आहे ते भाजून घेतली. पुन्हा भाजीला वाफ देऊन घेतलेली आहे आणि वाफ अशासाठी दिली की हे ज्या भाजीमध्ये ना सगळ्या भाजीत हे
तिखट मीठ लागल्या जावं म्हणून आजीने वाफ देऊन घेतलेली भाजी. मी तर ही पद्धत पहिल्यांदाच पाहिली आणि आता भाजी याच पद्धतीने बनवीत जाईन. आता छान अशी फोडणी बसली. आता ही भाजी याच्यात टाकून आता छान अशी आजी भाजी परतून घेत आहे आणि एकदम छान चवीला लागते. एकदा या पद्धतीने आजीच्या पद्धतीने भाजी बनवूनच बघा. बघा छान दिसत आहे. भाजी झाली. आता भाकरीचं खायची. भाकरीचं भाजी नाही बघा मस्त अशी भाजी दिसत आहे आणि आता याच्यासोबत मस्त अशा भाकरी टाकू.